गारगोटी इथल्या जानकी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध आहेत। त्यामुळे हे हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरेल असं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं। कोल्हापुरातील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर गीता पिलाई यांनी गारगोटी इथं सुरू केलेल्या जानकी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि विश्वकर्मा बांधकाम योजना ग्रामीण भागातील जनतेला मिळाव्यात या हेतूनं गारगोटी इथं हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे। गारगोटी इथं जानकी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल युनिट क्रमांक 2 चा शुभारंभ आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला। हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग प्रसूती विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, लॅबोरेटरी, अतिदक्षता अशा विविध विभागांची नामदार प्रकाश आबिटकर यांनी पाहणी केली। स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सौ गीता पिलाई यांनी वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवानंतर ग्रामीण भागात विविध शासकीय योजनेच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने गारगोटी इथं जानकी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलंय। त्याचा लाभ गोरगरीब जनतेने घ्यावा असं आवाहन नामदार आबिटकर यांनी केलं। 24 तास अत्यावश्यक सेवा, अनुभवी डॉक्टर उपलब्ध असून शासकीय योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील असं डॉक्टर पिलाई यांनी सांगितलं। यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई, प्राचार्य अर्जुन आबिटकर, गोकुळचे संचालक रणजित सिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, सरपंच प्रकाश वास्कर, डॉक्टर के मोमीन, डॉक्टर सुरेश देशपांडे, डॉक्टर महेश भोसले, डॉक्टर समीर बेळे, अजित कर्जगी, प्रफुल्ल अटले, स्नेहल लोखंडे, अर्चना शुक्ल, मेडिकल असोसिएशनचे शिवाजी ढेंगे, प्रशांत माळी, मोहन पाटील, रामभाऊ पाटील, शिवाजी झोरे, DN बिल्ले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। अत्याधुनिक सोयी सुविधेने परिपूर्ण जानकी हॉस्पिटलच्या उभारणीमुळे गारगोटीसह भुदरगड तालुक्यातील रुग्णांना लाभ होणार आहे।